हाय यूट्यूब. मी तुम्हाला ना आज 1 किलोच्या प्रमाणाचं ना शंकरपाळ्याचं मेजरमेंट सांगते. हे बघा, माझ्या अर्ध्या करून झालेत आहेत. ह्या 1 किलोच्या आहेत. 1 किलो रवा आहे, ह्याच्यामध्ये मैदा आहे, 1 किलो मैदा आहे आणि एक अर्धा वाटी रवा आहे. हे बघा, अर्ध्या लाटून झाल्यात आणि अर्ध्या लाटायच्या झाकून ठेवलेत, कारण की पंख्याने पीठ कडक होतं म्हणून झाकून ठेवलेत. आणि हे बघा, लाटते म्हटलं तुम्हाला शेअर करावं मी काय मेजरमेंट घेतलं ते. ह्या वाटीने आहे ना, मी जे आपण मिश्रण तयार करतो ह्या वाटीने 2 वाटी साखर, तुमची जाड साखर असेल तर 2 वाटी घ्या. 2 वाटी साखर घेतले. 2.5 वाटी मी दूध घेतलं आहे. 2 वाटी साखर, 2.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी ना मी ह्याला तूप घेतलं आहे. आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून गॅसवर ठेवून एकत्र करून साखर मेल्ट झाल्यानंतर मी थंड केलं आणि त्याच्यानंतर मैदा आणि रवा ना मी ह्याच्यामध्ये ना फक्त हा अर्धा वाटी रवा घेतला, अर्धा ते पावणा वाटी रवा घेतला आहे. जास्त रवा नाही घेतला, कारण की रव्याने थोडा क्रंच पण येतो आणि खुसखुशीत पण होतात आणि चांगल्या पण लागतात, खुसखुशीत होतात, त्यासाठी घेतला आहे रवा. आणि तेवढ्याच मेजरमेंटमध्ये जेवढं तुमचं पीठ बसतं आहे ना त्या मेजरमेंटमध्ये तेवढंच बसवा. एक्स्ट्राचं पीठ त्याच्यामध्ये घालू नका, मग सगळं माप चुकणार, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला पावणा किलोच्या करायच्या असतील, कमी करायच्या असेल, मग पीठ मोजा. किती तुमचं पीठ आहे? 5 वाटी पीठ आहे तर मग 2 वाटीच दूध घ्या. 5 वाटी तर ऑलमोस्ट पीठ जर माझ्या ह्या वाटीप्रमाणे घेतलं ना, तर ही वाटी जर ह्या ॲव्हरेज असा ऑन ॲन ॲव्हरेज असेल तर 5 वाटी जर पीठ घेते तर ऑन ॲन ॲव्हरेज तुमचं पीठ आहे ना पावणा किलोच्या आसपास जाईल. मग तुम्ही 1 वाटीच त्याला तूप घ्या, 1.5 वाटी तुम्ही दूध घ्या आणि 1.5 वाटी, 1.5 पावणे 2च वाटी साखर घ्या. त्याच्या पुढे मेजरमेंटला घेऊ नका, नाहीतर मग फसतील तुमच्या शंकरपाळ्या, हे लक्षात घ्या. आणि बघत पीठ मळा. पटकन ते मिश्रण आहे ते एकदम त्याच्यामध्ये ओतू नका. पिठामध्ये किती तुमचं पीठ बसतंय ते बघा आणि त्याप्रमाणेच ओता. केवढं पीठ बसलं जातं त्या अंदाजानेच ओता. पटकन ओतायच्या भानगडीत पडू नका. जर पटकन ओतायला गेलात तर पीठ पातळ होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सारखा मैदा ॲड करावा लागेल. आणि जेवढा तुम्ही मैदा ॲड करणार तेवढं मग तुमचं गोडाचं प्रमाण बिघडणार, सगळं तुमचं प्रमाण कमी जास्त होणार, हे लक्षात घ्या. मग त्यासाठी पीठ बरोबर मेजरमेंटने घ्या, किलोच्या प्रमाणावर घ्या. जास्त कोण माणसं नसतील तर अर्धा किलो घ्या. ह्या प्रमाणावरती पीठ घ्या. माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, नुसतं बघून सोडून देऊ नका. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. हे बघा, ही एवढी जाडी घेतली मी, जास्त जाड पकडू नका, आतून मग पिठाळ राहतात. एवढी जाडी पकडा.